हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधील एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ज्याला शॉर्टमध्ये आपण EMF असंही म्हणतो, अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही जी कन्सेप्ट आहे, याचा आपल्याला इथून पुढच्या या टॉपिकमध्ये जेवढ्या काही आपण कन्सेप्ट स्टडी करणार आहोत त्या सगळ्या कन्सेप्टमध्ये यूज करायचा आहे. प्लस 12थमध्ये जो करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तिथंही या कन्सेप्टचा यूज करायचा आहे. सो एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, थेरॉटिकली आहे, प्लस यामध्ये काही फॉर्म्युले हे आपण डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही कन्सेप्ट आपण एका एक्झाम्पल थ्रू इथं डिस्कस करूया. सपोज इथे एक डायग्राम मी ड्रॉ केले. हिअर आय ड्रॉ ए वॉटर टँक. एक वॉटर टँक आहे, याआधीही तुम्ही ऐकलं असेल, पण आपण त्याच कन्सेप्टला थोडा आता वेगळ्या फॉर्ममध्ये डिस्कस करणार आहोत. सपोज दिस इज ए वॉटर टँक. यामध्ये वॉटर आहे. दिस इज ऑल्सो ए वॉटर टँक. दीज टू टँक्स आर प्लेस्ड ॲट टू डिफरंट पोझिशन्स. म्हणजे काय तर हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज हायर अँड हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज लोअर. म्हणजे आपण इथं पोटेन्शियल एनर्जीजमध्ये डिफरन्स क्रिएट केला. This end is at higher potential, this end is at lower potential. यामध्ये वॉटर आहे. आता काय केलं मी, एका पाईप थ्रू याला काय केलं, कनेक्ट केलं. काय होईल आपल्याला माहित आहे, वॉटर स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वॉटर काय होईल, फ्लो होईल. आणि हे माहीत आहे आपल्याला की हे फ्लो होतं आणि हे आपोआप होईल. ॲटोमॅटिक प्रोसेस आहे. इथं तुम्हाला एक्सटर्नल एजंट, एक्सटर्नल सोर्सची एनर्जी अप्लाय करावी लागते का, नाही करावी लागत का. तर हे हाय पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स असल्यामुळं हे ॲटोमॅटिक वॉटरचा काय होतो, इथं फ्लो होते, ज्याला आपण वॉटर करंट असंही म्हणू शकतोय. पण पुढं काय, सपोज या टँकमध्ये आता वॉटर आले. ओके, नाउ वॉटर इज इन दिस टँक. मग मला आता काय करायचं आहे, हेच वॉटर या लोअर पोटेन्शियलमधून परत त्याच टँकला म्हणजे हायर पोटेन्शियलला मला लिफ्ट करायचे. ॲटोमॅटिकली हे लिफ्ट होईल का, नाही होणार. कारण वॉटर हे कधीही लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल फ्लो होणार नाही, ॲटोमॅटिक फ्लो होणार नाही. मग काय करावं लागेल, टू लिफ्ट दिस वॉटर फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल वी हॅव टू कनेक्ट हिअर ए मोटर. इलेक्ट्रिक मोटर आपल्याला इथं काय करावी लागेल, कनेक्ट करावी लागेल. आणि मग मोटर काय करणार, दिस मोटर डू सम वर्क. म्हणजे काय करते मोटर, तर फोर्स अप्लाय करून, प्रेशर अप्लाय करून इट लिफ्ट्स द वॉटर फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू दी हायर पोटेन्शियल. ही या मोटरचं काम काय आहे, तर वॉटरला लोअर पोटेन्शियल एंडकडून हायर पोटेन्शियल एंडला आपल्याला काय करायचं आहे, लिफ्ट करायचं आहे. जे काम कोण करतं इथं, ही मोटर करते. मीन्स दिस मोटर डू सम वर्क. ह्या मोटरनं केलेलं जे काही वर्क डन आहे ते वर्क डन आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण हीच जी कन्सेप्ट आहे जी आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये यूज करतो. हे लक्षात आलं काय सांगितलं मी. नाउ सी आवर इलेक्ट्रिक नेटवर्क. आवर इलेक्ट्रिक नेटवर्क इज व्हेरी मच सिमिलर टू दिस कन्सेप्ट. याच्यासारखंच आपलं एक इलेक्ट्रिक नेटवर्क असतं. कसं असेल सांगा. सपोज आपल्याला माहित आहे दिस इज अवर सेल, बॅटरी आहे, अँड वी नो दी टू टर्मिनल्स ऑफ दी बॅटरी आर ॲट डिफरंट पोटेन्शियल. म्हणजेच एक एंड आहे तो हायर पोटेन्शियल असतो, अदर एंड इज ॲट लोअर पोटेन्शियल. अँड व्हेन वी कनेक्ट ए कंडक्टिंग वायर बिटवीन दी टू टर्मिनल्स ऑफ दी सेल, करंट स्टार्ट्स फ्लोईंग. चार्जेस काय होतात, ह्या वायरमधून फ्लो व्हायला स्टार्ट होतात. म्हणजे हे सिमिलर असं आहे. या बॅटरीचं हे टर्मिनल म्हणजे हायर पोटेन्शियल, म्हणजे हा एंड झाला. इथल्या एंडला या दोन एंड्सना हे टँक म्हणजे इथं काय झालं, निगेटिव्ह टर्मिनल झालं इथलं आपलं, दिस टर्मिनल लोअर पोटेन्शियल एंड. आणि मग या दोघांना कनेक्ट केलं आपण. इथं कंडक्टर, इथं पाईप, इथं वायर आहे, वायर थ्रू काय केलं, कनेक्ट केलं. अँड व्हेन वी कनेक्ट दीज टू टर्मिनल्स देन हिअर वॉटर स्टार्ट्स फ्लोईंग, हिअर चार्जेस स्टार्ट्स फ्लोईंग. इथं चार्जेस काय झाले, फ्लो झाले, ज्याला आपण काय म्हटलं होतं, करंट म्हटलं होतं. मग इथं तशीच कन्सेप्ट, याचाच जर इथं विचार केला तर हायर पोटेन्शियलला चार्ज आहेत, बरोबर आहे. या हायर पोटेन्शियलला जर आपण लोअर पोटेन्शियलला कनेक्ट केलं तर हे चार्जेस काय होतात, फ्लो होतात. सो दी चार्जेस फ्लोज फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. आता इथं आले चार्जेस, इथं आले म्हणजे कुठं आले, या टँकमध्ये वॉटर आलं. वॉटर इथून इथं आलं मीन्स
चार्ज फ्लोज फ्रॉम दिस टर्मिनल टू दिस टर्मिनल. आता इथं आले, पण इथं आल्यानंतर हे लोअर पोटेन्शियल एंड झाला. आता इथं निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे लोअर पोटेन्शियल एनर्जी असते, लोअर पोटेन्शियल एंड असतो, इथं टर्मिनल आहे. मग इथं आल्यानंतर हे चार्जेस, मला तेच चार्जेस परत ह्या सर्किटमध्ये असे सर्क्युलेट करायचे. म्हणजे आता इथं बघा, एकदा मोटर ऑन केली की वॉटर काय होत राहील, यातून सर्क्युलेट होत राहील, कंटिन्युअसली वॉटर यातून काय होत राहणार, फ्लो होत राहणार. मग इथं मला तेच करायचंय, चार्ज इथं आला, आता हा लोअर पोटेन्शियल एनर्जीला आलाय, मग इथला चार्ज परत हायर पोटेन्शियल एनर्जीला आणायचा आहे मला. म्हणजे इथं जसं मोटरनं काय केलं, या वॉटरला फोर्स अप्लाय करून इथून इथपर्यंत काय केलं, लिफ्ट केलं, तसंच सेम इथं मला इथं जे चार्जेस आहेत निगेटिव्ह टर्मिनलला आलेले, म्हणजे लोअर एंड पोटेन्शियल एंडला आलेले चार्जेस आहेत, त्यांना मला काय करायचंय, हायर पोटेन्शियल एंडला काय करायचंय, शिफ्ट करायचंय. मग हे आपोआप जातील का, इथं जसे गेले म्हणजे तसेच इथंही जाणार नाहीयेत. मग इथं जे मोटरचं काम होतं तेच काम इथं या बॅटरीचं असतं, सेलचं असतं. म्हणजे इथं मोटरनं काय केलं होतं, फोर्स अप्लाय करून वॉटरला लोअर पोटेन्शियल एंड करून हायर पोटेन्शियल एंडला काय केलं होतं, शिफ्ट केलं होतं. तसंच सेम इथं सुद्धा हे बॅटरी काय करते, चार्जेसना लोअर पोटेन्शियल एंडकडून हायर पोटेन्शियल एंडला शिफ्ट करते. याचा अर्थ ही बॅटरी काय करते, वर्क करते, म्हणजे वर्क डन. बॅटरीनं केलेलं हे जे वर्क डन आहे, त्या वर्क डनच्या फॉर्ममध्ये आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. म्हणून हे सगळं मी सांगितलं. आता लक्षात आलं, बॅटरीनं केलेलं वर्क डन. आता बॅटरी नक्की कसं वर्क डन करत असेल, इथं काय करत असेल, तर ह्याचीच ही डायग्राम आहे. सपोज हा आपला सेल आहे, सेल बघितलाय तुम्ही, ड्राय सेल असतो, आत एक कार्बनचा रॉड असतो, इलेक्ट्रोड म्हणतो आपण त्याला. त्यानंतर मॅग्नीज ऑक्साईड वगैरे कार्बन मिक्स करून एक पावडर असते, ब्लॅक पावडर, तुम्ही बघितलं असेल, इलेक्ट्रोलाइट म्हणायचं त्याला. त्याच्या हातामध्ये काय, जसं आपले जे केमिकल सेल असतात, लॅकलांची सेल ऐकलं असेल तुम्ही, 2 इलेक्ट्रोड्स यूज करतो आपण आणि मध्ये ॲसिड असतं बघा, ते इलेक्ट्रोलाइट. तसं इथं इलेक्ट्रोलाइट आहे, फक्त सॉलिड फॉर्ममध्ये इलेक्ट्रोलाइट असतं ड्राय सेलमध्ये. आणि मग याला 2 ॲनोड कॅथोड यालाही असतात, ॲनोड आहे कॅथोड आहे. आणि मग हे जे एंड आहेत, एक एंड हायर पोटेन्शियल असतो, एक एंड लोअर पोटेन्शियल असतो. मग ते सपोज इथून स्टार्ट झाले चार्जेस फ्लो व्हायला, पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजेच पॉझिटिव्ह आयन्स म्हणू शकतोय आपण. पॉझिटिव्ह आयन्स ऑर चार्जेस फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. सिमिलरली इलेक्ट्रॉन्स ऑर निगेटिव्ह आयन्स फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आपण करंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कन्सिडर करतो, ज्याला कन्व्हेन्शनल करंट म्हणतो आपण. इलेक्ट्रॉनिक करंट हा त्याच्या अपोजिट डायरेक्शननं असतो. आता विचार करा, इथले जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस, सपोज क्यू अमाऊंट ऑफ चार्जेस आहेत, काही असतील चार्जेस, ते इथं आहेत, हायर पोटेन्शियल एंडला आहेत. इथं असताना त्यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, लार्ज आहे. मग ही पोटेन्शियल, आता हे चार्जेस इकडं काय होतील, शिफ्ट होतील, म्हणजे मूव्ह होतील, फ्लो होतील, इथून इथपर्यंत आले. नाव दी चार्जेस आर ॲट लोअर पोटेन्शियल एंड. इथं आले आता ते. आता यांच्यातली एनर्जी कमी झाली, मग त्यांना एनर्जी दिली पाहिजे, म्हणजेच त्यांना फोर्स अप्लाय करून डिस्प्लेस केलं पाहिजे. कुठं, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह, म्हणजे लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. मग हे काम या सेलचं असतं. सेल काय करणार, आता इथं आपले हे निगेटिव्ह चार्जेस आहेत, ओके, हे इकडं आलेले निगेटिव्ह चार्ज आहेत क्यू. आता चार्जेस जे आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज इथून इथं आलेत असं म्हटलंय आपण. आता यांना मला इथून इथं शिफ्ट करायचं आहे, म्हणजेच लोअर पोटेन्शियल एंड टू हायर पोटेन्शियल एंड. सो दिस बॅटरी अप्लायज फोर्स ऑन दिस चार्जेस. ह्या चार्जवरती काय अप्लाय करते बॅटरी, फोर्स. आता हा फोर्स त्याच्यावरती कुठून आला, चार्जवरती फोर्स कोण अप्लाय करतं, इलेक्ट्रिक फील्ड. चार्जवरती फोर्स कोण अप्लाय करू शकतं, इलेक्ट्रिक फील्ड. अँड हिअर इलेक्ट्रिक फील्ड इज डेव्हलप्ड इन बिटवीन दिस 2 टर्मिनल्स. वी नो दॅट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि मग इथं या 2 एंडच्या मध्ये काय डेव्हलप होते, एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते. ॲक्च्युली कसं होणार आहे बघा, इलेक्ट्रॉन्स इकडं जातील असे, म्हणजे इकडं कसले चार्जेस आलेत, निगेटिव्ह आलेत, इकडं कसले आलेत, पॉझिटिव्ह आलेत. आणि मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शननं अशी काय तिथं तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते. आणि मग इथं या सेलच्या आतमध्ये ही जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप झाली, ही इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्जवरती काय अप्लाय करते, फोर्स. काय फॉर्म्युला असतो सांगा, फोर्स ऑन चार्ज अप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्ड F विल बी इक्वल टू QE. बघितलं आहे आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. मग फोर्स म्हणजे ह्या बॅटरीनं ह्या चार्जेसवरती काय अप्लाय केला, फोर्स. जसं इथं मोटर यांना फोर्स अप्लाय करून वरती घेते, तसंच या सेलनं काय केलं, ह्या चार्जेसवरती फोर्स अप्लाय केला.
this amount of force applied by the battery, and because of this charge shifts from lower potential energy end to higher potential energy end. म्हणजे चार्जेस इथून इथं आले, किती डिस्प्लेसमेंट झाली? L. Now see, force applied on the charge will be F and the displacement of this charge will be L. Now what is this? Force into displacement. चार्जला इथून इथं आणण्यासाठी किती डिस्प्लेसमेंट केले आपण? तर एवढी केली L. किती फोर्स अप्लाय केला होता? F. सो दिस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वर्क डन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय झालं? अमाऊंट ऑफ वर्क डन झालं. सो बॅटरी डू दिस अमाऊंट ऑफ वर्क. बॅटरी एवढं काय करते? वर्क डन करते टू शिफ्ट और टू मूव द चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल एंड टू हायर पोटेन्शियल एंड. मग बॅटरीनं केलेलं हे काय आहे? वर्क डन आहे. फोर्सचा फॉर्म्युला जर तुम्ही घेतला तर F इक्वल टू काय? QE इंटू L W अँड दिस टर्म E इंटू L, याला E इंटू D, E इंटू R किंवा E इंटू L असंही लिहितो आपण. इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स, दिस विल बी नथिंग बट फी. ओके सॉरी, दिस विल बी इलेक्ट्रिक पोटेन्शियल E इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू फी बाय L. ओके बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड याची व्हॅल्यू जी असते ती काय असते? E इक्वल टू व्ही बाय L असते. सो E इंटू L, इलेक्ट्रिक फील्ड इंटू L, L मीन्स डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण याला. E इंटू L इज नथिंग बट फी. हा पार्ट इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याच्या आधी मी तुम्हाला सांगितले हे रिलेशन लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. रिलेशन असं लक्षात ठेवायचं, E इक्वल टू व्ही बाय D किंवा R, डिस्टन्स पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स केलं की इलेक्ट्रिक फील्ड मिळते. सो E इंटू L इज नथिंग बट फी. सो वी कॅन राईट दिस ॲज W इक्वल टू Q इंटू E इंटू Lच्या ऐवजी काय यूज केलं मी इथं? फी. फी इज दी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस टू एंड्स. आणि मग फी इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला इथं असा मिळतो, फी इक्वल टू W बाय Q. नाउ व्हॉट इज फी? फी इज दी डिफरन्स इन दी पोटेन्शियल इन बिटवीन दिस टू टर्मिनल्स. ह्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेलं जे पोटेन्शियल एनर्जीमध्ये असलेला डिफरन्स होता. लक्षात येतं, व्ही यूज केलंय आपण सिम्बॉलच्या आधी. पोटेन्शियल डिफरन्स सेलचा असतो ना, तेच सांगितलं मी. फी इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. बट हिअर वी कॉल दिस फी ॲज E, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. याला आपण इलेक्ट्रिक फील्डला E घेतोय तर याला थोडं असं वेगळं सिम्बॉल घेऊया, इप्सलॉन सारखं घेऊया. इप्सलॉन EMF. इप्सलॉन म्हणजे काय? EMF ऑफ ए सेल. कारण काही बुकमध्ये कॅपिटल E आहे सिम्बॉल आणि काहीमध्ये इप्सलॉन असंही घेतलेलं. आपण इप्सलॉन यूज करूया. सो दिस इप्सलॉन इज नथिंग बट द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेल. आता बघा काय सांगितलं. आता ह्याचा फॉर्म्युलाचा विचार करा. दिस इज दी फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा फॉर्म्युलाच तयार झाला आहे. मग काय फॉर्म्युला सांगतोय आपल्याला? हिअर दिस इप्सलॉन मीन्स दी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, EMF. मग EMF म्हणजे काय आहे? EMF कुणाचा असतो? EMF असतो त्या सेलचा किंवा त्या बॅटरीचा. म्हणजे EMF ही जी कन्सेप्ट आहे ती कुणाला आहे? सेलला आहे. सेलचा EMF असतो. जसं सेलचं व्होल्टेज असतं, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण, तसंच सेलचा काय असतो? EMF असतो. आणि मग सेलचा EMF म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द बॅटरी किंवा सोर्स. द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द बॅटरी ऑर सोर्स टू मूव चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. काय सांगतोय बघा? द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द बॅटरी टू मूव चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल इज नोन ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ दॅट बॅटरी. आता त्यात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असा वर्ड त्याला काय यूज केला आहे? तर इथं काय अप्लाय केला होता चार्जवरती? फोर्सच अप्लाय करतो ना. जसं इथं बघा, फोर्स अप्लाय करूनच वॉटरला काय केलं? इथं सर्क्युलेट केलं आहे. तसंच सेम याचा अर्थ चार्ज जर या सर्किटमधून आपल्याला असे सर्क्युलेट करायचे असतील, कंटिन्युअस कॉन्स्टंट करंट जर यातून फ्लो करायचा असेल, तर मग सेलनं जे काही वर्क डन केलेलं असतं सर्क्युलेशनसाठी, म्हणजे चार्जेस फ्लो होण्यासाठी सेल जे काही वर्क डन करतो टू मूव चार्ज, म्हणजे हे वर्क डन पर युनिट चार्ज असतं, त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात ठेवा काय सांगतोय हा फॉर्म्युला. आणि मग याला जे युनिट घेतो आपण ते फीचंच, म्हणजे कोणतं? तर व्होल्ट, ज्याला सिम्बॉल फी यूज करतो आपण. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला युनिट व्होल्टच यूज करायचं, कारण हा पोटेन्शियल डिफरन्सच असतो.
इथून इथं आणण्यासाठी जे काही वर्क डन केलं तो पोटेन्शियल डिफरन्स असतो, म्हणून मी आधी इथं फी लिहिलं होतं. इथं बघा इथं फीच लिहिलं होतं मी, पण ॲक्च्युली त्या फीला काय म्हणणार आहे आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग तुम्ही म्हणाल की फी आणि ई मध्ये म्हणजे फी आणि या EMF मध्ये काय डिफरन्स आहे का, व्होल्टेज आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे व्होल्टेज आणि EMF मध्ये मग डिफरन्स आहे का काय, तर आहे. व्होल्टेज हा वर्ड जेव्हा आपण यूज करतो त्याला थोडी वेगळी कन्सेप्ट आहे, आपण डिस्कस करणार आहोत. आधी EMFचं मिनिंग लक्षात ठेवा. हे झालं EMFचं मिनिंग, लक्षात आलं कशाला EMF म्हणणार आहे आपण. आता मग तुम्हाला सांगतो मी की फी आणि ई मधला डिफरन्स मग कसा आयडेंटिफाय करणार. सपोज आय कनेक्ट हिअर ए रेजिस्टन्स इन दिस सर्किट. या सर्किटमध्ये मी एक रेजिस्टन्स कनेक्ट केला. ओके, सपोज दिस इज ए रेजिस्टन्स कॅपिटल आर. कॅपिटल आरला आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणणार आहे. कॅपिटल आर स्टँड्स फॉर एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता यावेळी काय होईल सांगा, सर्किटमधून करंट फ्लो होतोय. किती करंट फ्लो होतोय, आय एवढा करंट काय होतोय, फ्लो होतोय. नाउ चार्जेस मूव्स फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. सपोज इथं चार्ज आहेत, हायर पोटेन्शियलला आहेत, म्हणजे ते असे एनर्जेटिक चार्जेस आहेत. ह्या बॅटरीनं त्या चार्जेसना म्हणजे बघा इथून इथं आणलं म्हणजेच काय केलं तर त्यांची एनर्जी इन्क्रीज केलेली आहे. म्हणजे आता इथं एनर्जेटिक चार्जेस आहेत, असे गच्च भरलेले एनर्जेटिक चार्जेस आहेत. हे चार्जेस काय होतात, इथून इथपर्यंत जोरात येतात, इथपर्यंत आले. पण इथून पुढे जाताना हा काय आहे, रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सचं काम काय, इट अपोजेस द फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजे आता रेजिस्टन्सच्या फ्लोला करंटच्या फ्लोला हा रेजिस्टन्स काय करतोय, अपोज करतोय. मग चार्जेस पुढे जातील का, तर नाही जाणार. पण तरीही जातात का, कारण याच्यामध्ये एनर्जी आहे. चार्जेसमध्ये काय आहे, एनर्जी. किंवा असं म्हणूया की ही बॅटरी जी आहे ती बॅटरी आपली एनर्जी इथं काय करते, या चार्जेसना देते, म्हणजे अप्लाय करते. म्हणजे बघा चार्जेसना इकडं जायचंय, ह्या चार्जेसना इकडं काय होतं, रेजिस्टन्समधून पास होते. पण रेजिस्टन्सचं काम काय, चार्जच्या फ्लोला अपोज करणं. पण तरी जायचं असेल तर चार्जेसना पाठीमागून काय अप्लाय केला पाहिजे, फोर्स अप्लाय करून काय केली पाहिजे, डिस्प्लेसमेंट. मग सपोज हा एक एंड आहे आणि हा एक एंड आहे. सपोज दिस इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी. आता या ए पॉईंटला असताना ह्या चार्जेसमध्ये जे काही पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा पोटेन्शियल आहे त्याला आपण फी ए म्हटलं. म्हणजे चार्ज ए पॉईंटला असताना त्याचं पोटेन्शियल किती आहे, फी ए आहे. आणि मग हे चार्ज या रेजिस्टन्समधून पास होताना त्यांना सेल काय करतो, पाठीमागून एनर्जी अप्लाय करतो, म्हणजे फोर्स अप्लाय करतो. म्हणजेच इथं काय होतं, वर्क डन होतं. काही अमाऊंट ऑफ एनर्जी इथं स्पेंड होणार आहे, लॉस होणार आहे. रेजिस्टन्समधून चार्जेसना पास करण्यासाठी आपण जे काही वर्क डन करेल तेवढी एनर्जी काय होणार, तिथं लॉस होणार. आणि त्यामुळं आता हा चार्ज इथून इथं आला, पण चार्ज शिफ्ट करताना किंवा मूव्ह करताना त्याची एनर्जी जी आहे ती काय झाली, डिक्रीज झाली. नाव the potential at this point B will be phi B. म्हणजे त्या चार्जचं पोटेन्शियल या बी पॉईंटला किती आहे, फी बी आहे. इथं किती होतं, फी ए. इथं किती आहे, फी बी. म्हणजे इथं असताना चार्जची एनर्जी किती आहे, फी ए आहे, हायली एनर्जेटिक आहे. पण रेजिस्टन्समधून पास झाल्यावर त्याची एनर्जी कमी झाली. मग आपण इथे एखादा बल्बही घेऊ शकतोय. बल्बमधून पास होताना बल्ब ग्लो होतो, ऑन होतो, हीट एनर्जी तयार होते. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी होती ती थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, लॉस झाली एनर्जी. तशा टाईपमध्ये इथं आणि इथं पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स आहे. आणि मग या दोन पॉईंटच्या मध्ये, या दोन टर्मिनलच्या मध्ये जो काही पोटेन्शियलमध्ये डिफरन्स आहे त्याला मी फी ए बी लिहिलं. नाउ व्हॉट इज फी ए बी, फी ए मायनस फी बी इज नथिंग बट फी ए बी. त्याला काय म्हणतो आपण, फी ए बी म्हणतो. फी ए बी स्टँड्स फॉर पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन टर्मिनल ए अँड बी. ए आणि बी टर्मिनलमध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स. दोन्ही पॉईंटला पोटेन्शियल सेम नसल्यामुळं त्या दोन टर्मिनलच्या मध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय यूज करतो, सिम्बॉल फी ए बी, किंवा सिम्पली याला फी सिम्बॉल यूज केला जातं. अँड दिस फी इज नथिंग बट वर्क डन पर युनिट चार्ज. मग तुम्ही म्हणाल की इथंही तेच लिहिलंय, इथंही तेच लिहिलंय, दोघांमध्ये डिफरन्स काय. फी पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर इथून चार्ज इथं आणताना त्या चार्जमध्ये असलेली एनर्जी किती लॉस झाली. काय सांगतोय बघा, चार्जला इथून इथं येताना त्याची काही एनर्जी लॉस झाली, म्हणजेच वर्क डन झालंय. काहीतरी वर्क झालंय ना, इथं वर्क डन होतं. आणि मग तेच वर्क डन जे आहे पर युनिट चार्ज, म्हणजेच चार्जला ए पॉईंटपासून बी पॉईंटला मूव्ह करण्यासाठी, टू मूव्ह
the charge from point A to terminal B, the amount of work done per unit charge is nothing but the potential difference in between that two terminal. ह्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेलं ते काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स असतं, कारण तेवढीच एनर्जी लॉस झालेली असते. इथं लक्षात येते काय सांगतोय. मग फी आणि EMF यांच्यातलं थोडं रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी म्हणायचं हे लेक्चर संपेपर्यंत तुम्हाला ते कळत जाईल हळूहळू दोघांमधला डिफरन्स. आता बघा, फीचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, फी स्टँड्स फॉर W म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज, आणि याला आपण म्हणणार आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. फी स्टँड्स फॉर टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सर्किटमधल्या कुठल्याही दोन टर्मिनलच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स. कुठलेही दोन पॉईंट, मग तुम्ही हेही घेऊ शकताय, हे दोन पॉईंट हे घेऊ शकताय, हे दोन पॉईंट घेतले, हे दोन घेतले, किंवा कुठलेही दोन पॉईंट घ्या. त्या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. मग इथं EMFचा फॉर्म्युला काय होता, E इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज हेच होता. याला काय म्हटलंय आपण, EMF म्हटलंय. स्मॉल लिहा, कॅपिटल लिहा, कसं यूज करू शकता सिम्बॉल तुम्ही याला. मग आता इथं EMF फॉर्म्युले दोघांचे सेम आहे, दोघांचं युनिट सुद्धा सेम आहे. कोणतं युनिट दोघांसाठी यूज करायचं, व्होल्टच, कारण कन्सेप्ट सेम आहे. आता याचा ना याचा डिफरन्स काय, मग हे वर्क डन आणि हे वर्क डन सेम आहे का. मग फी म्हटलं म्हणजेच टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आला की हे कोणतं वर्क डन आहे, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह ऑर टू पास द चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स फ्रॉम वन टर्मिनल टू अनदर टर्मिनल. एक्सटर्नल रेजिस्टन्समधून हे ॲक्च्युली काय असतं, तर एक सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं डिव्हाइस असतं. जसं की आपल्या एखादा बल्ब असेल, फॅन असेल, TV असेल, काही असेल, ते डिव्हाइस असते. आणि इथं काहीतरी वर्क डन होत असतं, बल्ब ग्लो होतो, फॅन रोटेट होतो, ते वर्क डन. आणि मग ते वर्क डन कोण करत असतं, तर इथं असलेल्या त्या चार्जमध्ये असलेली एनर्जी, सोर्सनं अप्लाय केलेली जी एनर्जी असते त्या एनर्जी थ्रू इथं काय होत असतं, वर्क डन होत असतं. मग हे वर्क डन कोणतं, दिस वर्क डन मीन्स द अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह चार्ज फ्रॉम वन टर्मिनल टू अदर टर्मिनल. म्हणजेच एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलला एक्सटर्नल रेजिस्टन्समधून चार्जला पास करण्यासाठी आपण जे काही वर्क डन करतो, दॅट वर्क डन पर युनिट चार्ज इज नथिंग बट टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आणि मग हे चार्जेस इथं आले, इथं आले का चार्जेस, हे चार्जेस इथं आले, इथून इथं आले. आता इथं आल्यानंतर त्या चार्जेसना इथं थांबून चालणार आहे का, करंटला आपल्याला असं सर्क्युलेट करायचं आहे कंटिन्युअसली. तो कॉन्स्टंट करंट कंटिन्युअस फ्लो झाला पाहिजे. मग याला परत आणखी काय केलं पाहिजे, वर्क डन केलं पाहिजे. आणखी वर्क डन करावं लागते का, लोअर टर्मिनल टू हायर टर्मिनल इथं येण्यासाठी परत काय करावं लागलं, वर्क डन. म्हणजे इथं आणखी एक वर्क डन झालं. सपोज हे W1 म्हणूया, इथं केलेलं वर्क डन W1, इथं केलेलं वर्क डन W2. आणि मग हे वर्क डन, हे वर्क डन, हे दोन्ही मिळून वर्क डन जर घेतलं तुम्ही इथं केलेलं, आता बघा काय होईल, तर सेलचं सपोज याला W1 म्हणूया आपण. हे वर्क डन, द अमाऊंट ऑफ वर्क डन हिअर इज द W1 अँड हिअर दिस W स्टँड्स फॉर वर्क डन 1, फर्स्ट वर्क डन प्लस सेकंड वर्क डन. म्हणजे A टू B ला आणण्यासाठी इथं जी काही एनर्जी लॉस झाली हे वर्क डन प्लस वर्क डन टू शिफ्ट चार्जेस फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, सेलने केलेलं वर्क डन. ह्या दोघांनी टोटल जे वर्क डन असणार आहे तुमचं हे W, हे दॅट टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज इज नथिंग बट दी EMF ऑफ दी सेल. त्या सेलचा काय असतो, हा EMF असतो. फक्त डिफरन्स आहे वर्क डनमध्ये. जर तुम्ही एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल सर्किटचं वर्क डन घेतलं तर त्याला काय म्हणायचं, फी, ज्याला आपण व्होल्टेज म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. हाच वर्ड आपण मॅक्झिमम यूज करणार आहे. पण EMF हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं, द अमाऊंट ऑफ वर्क डन इन सर्क्युलेटिंग चार्ज थ्रू कंप्लीट सर्किट. म्हणजे EMF कधी म्हणतो आपण सेलचा, तर जे काही सेल वर्क डन करतोय कशासाठी, त्या सर्किटमधून चार्जला सर्क्युलेट करण्यासाठी जे काही सेल वर्क डन करेल त्याला म्हणणार आपण EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि त्याचं युनिट काय घ्यायचं लक्षात ठेवा, व्होल्ट. EMFचा युनिट व्होल्टच आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिटही काय व्होल्टच आहे. आता हीच कन्सेप्ट आपण आणखी थोडी एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये. आता बघा, हे नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित फॉर्म्युले. EMFचा फॉर्म्युला झाला हा. आता हीच कन्सेप्ट आहे. E आणि V मध्ये आणखी कन्फ्युजन वाटत असेल तुम्हाला, क्लिअर होईल.
आपण EMF कन्सेप्टला थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये आता त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. सिंपल आहे. कन्सेप्ट कशी तयार होते बघा. सपोज वी हॅव ए सेल हिअर. ओके, दिस इज अवर सेल. आता सेल म्हटलं की कसा असतो आपल्याला माहिती आहे की ड्राय सेल असतो, तुम्ही बघितलेला आहे. दीज आर दी टू टर्मिनल्स ऑफ सेल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. रेजिस्टन्स इज कनेक्टेड अक्रॉस दिस सेल. या सेलच्या अक्रॉस आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करूया. ओके, दिस इज अवर रेजिस्टन्स. सेलच्या बाहेर आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, एक्सटर्नल रेजिस्टन्स. काय म्हणायचं याला, एक्सटर्नल रेजिस्टन्स. सिम्बॉल काय घ्यायचं, कॅपिटल आर. आता इथं चार्जेस जे आहेत ते फ्लो होतात. चार्जेस कसे फ्लो होतात, चार्ज स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल अँड वी कॉल दॅट करंट. म्हणजे या सर्किटमधून काय फ्लो झाला, करंट फ्लो झाला. आता मला सांगा, चार्ज इथून फ्लो व्हायला स्टार्ट झाले. व्हेन चार्जेस स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. इथं काय वर्डन करावं लागणार नाही कारण रेजिस्टन्स नाही आहे. रेजिस्टन्स अपोजच नाही तर वर्डन काय करणार आहे, नाही करणार. अँड नाव वी मूव चार्जेस फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. या पॉईंटपासून इथपर्यंत चार्जेसना काय करावं लागलं, मूव करायला लागलं. सो हिअर वी हॅव टू डू सम वर्क टू पास चार्ज थ्रू दिस रेजिस्टन्स. ह्या रेजिस्टन्समधून चार्जेस आपोआप जाणार नाही आहेत. मग काय करावं लागतंय, वर्क डन. आणि मग याचाच अर्थ इथं आपण या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय आहे म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स आहे. सो देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी टर्मिनल्स ऑफ दी रेजिस्टन्स. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जी टर्मिनल्स आहेत या आणि या टर्मिनलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, ज्याला सिम्बॉल काय घेतो आपण, फी. अँड दिस फी इज नथिंग बट वर्क डन पर युनिट चार्ज. लक्षात आलं. आता आपण हे वर्क डनचं जरा थोडं साईडला ठेवूया. नाउ गो टू दी ओहम्स लॉ. व्हॉट इज ओहम्स लॉ. ओहम्स लॉमध्ये काय सांगितलं होतं, हे फी काय असतं. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ दिस फी इज नथिंग बट फी इक्वल टू IR. आता या ओहम्स लॉकडे या. म्हणजे हे जे पोटेन्शियल डिफरन्स फी असतं ते आपण ओहम्स लॉवरून कॅल्क्युलेट करू शकतोय. फी इक्वल टू काय असतं, हे IR असतं. लक्षात ठेवा. म्हणजे आपण इथं काहीतरी वर्क डन केलं ना, याचा अर्थ या सेलची काही एनर्जी आहे ती काय झाली, इथं लॉस झाली. या सेलनं चार्जेसना जी एनर्जी दिली होती ती एनर्जी काय झाली, इथं लॉस झाले. अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंट असं म्हणूया आपण. जी काही एनर्जी इथं खर्च झाले, अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंट इन मूविंग चार्जेस थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. इन मूविंग चार्जेस थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज known as the terminal potential difference across that resistance. फी इक्वल टू काय असतं, हे IR असतं. आता पुढं जा. चार्ज इथं आलाय. नाव चार्ज मूव्स फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट. इथं आला, या पॉईंटला आलाय. आता त्याला कशातून पास व्हायचंय, सेलमधून पास व्हायचंय. सेल आहे त्याला मटेरियल आहे. सेलला काय आहे, मटेरियल आहे. आतमध्ये कार्बन असतं, इलेक्ट्रोलाइट मटेरियल असतं त्याच्या आतमध्ये यूज केलेलं. आणि मी रेजिस्टन्स पार्ट स्टडी करताना सांगितलं होतं तुम्हाला की देर इज नो मटेरियल इन दी नेचर विच हॅज झिरो रेजिस्टन्स. नेचरमध्ये असं मटेरियलच नाही आहे की ज्याला रेजिस्टन्स किती असेल, झिरो असेल. मग इथं या सेलच्या मटेरियलला रेजिस्टन्स झिरो असेल का, नसणार आहे. म्हणजेच ह्या सेलच्या मटेरियलला काय आहे, रेजिस्टन्स आहे. या सेलच्या आतमध्ये जो काही कार्बन रॉड असेल, जो काही इलेक्ट्रोलाइट असेल, मॅंगनीज ऑक्साईड प्लस कार्बन असतं त्याच्यामध्ये काहीतरी, तो जे इलेक्ट्रोलाइट असेल म्हणजे ह्या चार्जेसना सेलच्या आतून पास होताना त्या सेलचं मटेरियल जे आहे त्या मटेरियलचा रेजिस्टन्सही अपोज करतो. काय सांगितलं बघा मी, सेलचं जे मटेरियल आहे दॅट मटेरियल अपोजेस दी फ्लो ऑफ चार्जेस. कारण नेचरमध्ये असं मटेरियलच नाही की ज्याला रेजिस्टन्स नाही. मग सेलला सुद्धा रेजिस्टन्स आहे, म्हणजे सेलच्या मटेरियलला सुद्धा काय आहे, रेजिस्टन्स आहे. आणि मग सेलचं जे मटेरियल आहे ते मटेरियल सुद्धा करंटच्या फ्लोला काय करतं, अपोज करतं. म्हणजेच सेलला रेजिस्टन्स आहे. सेलला काय आहे, रेजिस्टन्स आहे. याला आपण सिम्बॉल यूज करूया, स्मॉल आर. अँड हिअर स्मॉल आर स्टँड्स फॉर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. म्हणजे बघा किती सिंपल कन्सेप्ट होती. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल म्हणजे काय, कुणाला म्हणणार इंटरनल. याला मी काय म्हणायचं आधी सांगितलं होतं, कॅपिटल आर मीन्स एक्सटर्नल रेजिस्टन्स, सर्किटच्या बाहेरचा आहे तो, म्हणजे सेलच्या बाहेरचा आहे. व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ. इंटरनल रेजिस्टन्स मीन्स दी अपोजिशन ऑफर्ड बाय दी मटेरियल ऑफ सेल. मग मटेरियल म्हणजे ते इलेक्ट्रोलाइट असेल, इलेक्ट्रोड्स असतील, यांनी करंटच्या फ्लोला जर अपोज केला
तर त्याचा जो तो रेजिस्टन्स होतो त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. म्हणजे सेलच्या मटेरियलनं करंटच्या फ्लोला अपोज केला की त्याला काय म्हणणार आपण, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि सपोज या सेलचं जे मटेरियल आहे त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे, स्मॉल r एवढा आहे. मग इथं बघा, या रेजिस्टन्समधून चार्जेसना फ्लो करण्यासाठी आपल्याला इथं वर्क डन करावं लागलं, म्हणजे एनर्जी लॉस झाली. इथं किती, फी एवढं वर्क डन केलं आपण, सॉरी फी एवढी एनर्जी काय झाली, लॉस झाली आहे. मग या इंटरनल रेजिस्टन्समधून सुद्धा चार्जेस पास करण्यासाठी तुम्हाला परत वर्क डन करावं लागेल. म्हणजेच जे आपण म्हटलं होतं, वर्क डन टू मूव्ह चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल असं कन्सिडर करूया. आणि मग या सर्किटमधून करंट किती फ्लो होतोय, आय. तर मी इथंही करंट किती, आयच करंट आहे. मग इथून इथं येताना इथं सपोज पोटेन्शियल डिफरन्स फी असेल, तर याच्या अक्रॉसचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे याला आपण फी डॅश म्हणूया. बघा इथं एनर्जी जी आहे, इथं असलेली एनर्जी त्यापेक्षा लॉस झाली. आता ही एनर्जी लॉस म्हणजे झिरोच झाली असेल तर या चार्जेसमध्ये एनर्जीच नाही आहे. आणि मग एनर्जी नसेल तर ते चार्जेस इथून इथं या रेजिस्टन्समधून पास होतील का, नाही. याच्यात एनर्जी असणं गरजेचं आहे आणखी. आणि मग या इलेक्ट्रॉन्सची म्हणजेच या चार्जेसची एनर्जी जी रिमेनिंग आहे ती एनर्जी इथं अप्लाय केली जाते. सो हिअर दी पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स म्हणजे इथून इथं चार्जला आणण्यासाठी या रेजिस्टन्समधून चार्जेसना पास करण्यासाठी परत एक वर्क डन करावं लागते. म्हणजे आणखी एनर्जी लॉस होते. इथं एनर्जी लॉस झालेच, प्लस इथंही एनर्जी लॉस झाली. इथली लॉस एनर्जी किती आहे, फी. इथली किती आहे, फी डॅश. ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला, फी इक्वल टू आय आर. मग फी डॅश काय, फी डॅश विल बी आय. करंट तोच घेतला का, करंट तोच आहे, तेवढेच चार्जेस फ्लो होणार आहेत. करंट सेम आहे, रेजिस्टन्स चेंज झाला, स्मॉल आर. रेजिस्टन्स काय झाला, स्मॉल आर. मग हे व्ही काय, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय दी सेल. हे व्ही काय, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय दी सेल टू मूव्ह चार्जेस थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता सिम्पल झालं फीचं मिनिंग. फीचं मिनिंग काय बघा, फी मीन्स व्हॉट, व्होल्टेज, ज्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. याचं मिनिंग काय मग आता, फी स्टँड्स फॉर अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय सेल. सेलनं सप्लाय केलेली अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा स्पेंड केलेली एनर्जी. द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय सेल टू मूव्ह चार्जेस थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स is nothing but phi, and the amount of energy supplied by cell to move the resistance through internal resistance, sorry, to move charges through internal resistance is phi dash. म्हणजे सेलला टोटल किती एनर्जी स्पेंड करावी लागेल, विचार करा जरा. जर चार्जेसना मला या सर्किटमधून आता असं सर्क्युलेट करायचं आहे, चार्जेसना काय करायचे, सर्क्युलेट कंटिन्युअसली, तर एनर्जी सेलला किती स्पेंड करावी लागेल किंवा किती एनर्जी इथं लॉस होईल सेलची. सो दी टोटल एनर्जी सप्लायड बाय दी सेल, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय दी सेल इज नथिंग बट फी प्लस फी डॅश. टोटल एनर्जी सेलला किती इथं सप्लाय करावी लागेल, फी प्लस फी डॅश. अँड दॅट टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय दी सेल in circulating charge through this circuit is nothing but EMF. जे इथं सांगितलं होतं ते सांगतोय मी. इथं केलेलं वर्क डन प्लस इथं केलेलं वर्क डन, तेवढी टोटल वर्क डन घेतलं की त्याला EMF म्हणणार आपण. तसंच लिहिलं इथं. सो हिअर वी कॅन यूज दिस ॲज फी स्टँड्स फॉर आय आर प्लस फी डॅश स्टँड्स फॉर आय स्मॉल आर. आणि मग आय कॉमन यूज केलं, EMF प्लस सिम्बॉल मी सांगितलं इप्सिलॉन यूज करा. आय कॉमन घेतलं तर EMF E equal to I in bracket capital R plus small r. This is the formula used to calculate EMF of a cell. आता हा फॉर्म्युलाचा विचार करा, ती कन्सेप्ट मी सांगत होतो, त्याचा जास्त यूजही नाही. एक फॉर्म्युला मिळालाय याचा विचार करा. नाउ इट इज इप्सिलॉन EMF of a cell. सेलचा काय हा EMF. I is the current passing through cell or सर्किटमधून पास होणारा करंट. व्हॉट इज कॅपिटल आर, एक्सटर्नल रेजिस्टन्स. कॅपिटल आर स्टँड्स फॉर एक्सटर्नल रेजिस्टन्स अँड स्मॉल आर स्टँड्स फॉर इंटरनल रेजिस्टन्स. फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा ह्या सगळ्यामधून. EMFचा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. EMF E इप्सिलॉन इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल आर. आणि मग याच फॉर्म्युलाला आता आपण वेगवेगळ्या कंडिशनला, म्हणजे आता न्यूमेरिकल ज्यावेळी याच्यावरती विचारतील किंवा याचा यूज करावा लागेल त्यावेळी हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, यूज करायचा. ओके, इप्सिलॉनचा फॉर्म्युला झाला. सपोज तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, या फॉर्म्युलानुसार तुम्ही जर कन्वर्ट केलं,
याला यूज करू शकताय. आणखी काही कन्सेप्ट कशा तयार होतात बघा. इप्सिलॉन इक्वल टू, हीच कन्सेप्ट घेतो मी, आय आर प्लस आय स्मॉल आर. नाउ व्हॉट इज आय आर? आय आर हे काय होतं तर फी होतं. सो वी कॅन राईट दिस ॲज इप्सिलॉन इक्वल टू फी प्लस आय इंटू स्मॉल आर. सो फी इक्वल टू इप्सिलॉन मायनस आय आर. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून व्होल्टेजही कॅल्क्युलेट करू शकताय. त्या सेलचं तुम्हाला व्होल्टेज विचारलं, फी फक्त विचारलं तर EMF मायनस आय आर. ओके, हा फॉर्म्युला यूज करू शकताय टू फाइंड और टू कैलकुलेट दी व्होल्टेज और पोटेंशियल डिफरन्स अक्रॉस दी रेजिस्टन्स और टर्मिनल पोटेंशियल डिफरन्स. फी कॅल्क्युलेट करू शकताय तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून. त्याच्यानंतर सपोज सेल ओपन सर्किटमध्ये आहे, ओपन सर्किटमध्ये सेल आहे, याचा अर्थ असा होतो की जर एखादी की कन्सिडर केली आपण, सपोज इथं एक सिंपल सर्किट ड्रॉ करतो मी. एक सिंपल सर्किट आहे आपल्याकडे. सपोज हा सेल आहे, रेजिस्टन्स, ओके, आणि याचा EMF E आहे असं आपण कन्सिडर केलं तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय मिळतो आपल्याला, एक्सटर्नलच्या अक्रॉस फी, आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आर आहे. सेलला रेजिस्टन्स असतो आणि त्याचा रेजिस्टन्स इंटरनल किती म्हटलं आपण, स्मॉल आर, इथं फी. सो याच्यासाठी हा फॉर्म्युला होता. जर इथं एखादी की असेल आणि ती की ऑफ आहे, म्हणजे सर्किट ऑफ आहे, ज्याला आपण सेल इज इन ओपन सर्किट म्हणायचं. मग ऑफ असेल तर यातून करंट फ्लोच होणार नाही. यातून करंट फ्लो होईल का? आणि करंट फ्लो नाही झाला म्हणजे फॉर ओपन सर्किट इथं लिहितो मी, इफ सेल इज इन ओपन सर्किट, म्हणजे सेल जर ओपन सर्किटमध्ये असेल, त्या कंडिशन खूप महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवा. देन आय इक्वल टू 0, करंट पासिंग थ्रू सर्किट विल बी 0, आणि आय इक्वल टू 0 असेल तर या फॉर्म्युल्याचा विचार करा. इथं आय 0 असेल तर हे आय आर कॅन्सल करतो आपण. देन वी कॅन राईट दिस ॲज इप्सिलॉन इक्वल टू फी, म्हणजे EMF इक्वल टू फी. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF दोन्ही इक्वल आहेत. कधी EMF आणि व्होल्टेज हे सेम असतात, इक्वल असतात. when the cell is in open सर्किट, म्हणजेच सर्किटमधून पास होणारा करंट जर 0 असेल तर व्होल्टेज म्हणजे फी आणि इप्सिलॉन EMF इक्वल असतात. लक्षात येतंय? ही एक कंडिशन. आणि मग जर सपोज मॅक्झिमम करंट कधी फ्लो होत असेल सांगा यातून, ही पहिली कंडिशन झाली. मॅक्झिमम करंट ह्या सर्किटमधून कधी फ्लो होत असेल जर सपोज एक्सटर्नल रेजिस्टन्सच मी कनेक्ट नाही केला. इफ सेल इज शॉर्ट सर्किटेड म्हणायचं, म्हणजे काय नाही केला तर एक्सटर्नल रेजिस्टन्सच नाही, सर्किटमध्ये रेजिस्टन्सच कनेक्ट नाही केला आम्ही, डायरेक्ट अशी वायर कनेक्ट केली तर याला आपण सेल शॉर्ट सर्किटेड म्हणतो. आपण सेल कनेक्ट केला, इथं की ऑन केली मी आणि सेलला काय केलं, शॉर्ट सर्किट केलं. या कंडिशनला सर्किटमध्ये रेजिस्टन्सच नाही आहे. सर्किटमध्ये रेजिस्टन्स नाही म्हणजे कोण नाही याच्यात, कॅपिटल आर नाही आहे. आता कॅपिटल आर जर नसेल तर हे फी मिळणार नाही तुम्हाला. आर 0 झालं, हे फी 0 झालं. सो इप्सिलॉन विल बी इक्वल टू आय इंटू स्मॉल आर ओनली. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेलच, नो प्रॉब्लेम, पण इप्सिलॉन कॅपिटल आर नसल्यामुळं फी नाही मिळालं. इथं फी नसल्यामुळं इप्सिलॉन इक्वल टू आय आर आलं. सो द करंट फ्लोईंग थ्रू दी सर्किट विल बी इप्सिलॉन अपॉन आर, EMF अपॉन इंटरनल रेजिस्टन्स, अँड दिस विल बी दी मॅक्झिमम करंट पासिंग थ्रू दी सर्किट. यापेक्षा जास्त करंट सर्किटमधून कधीही फ्लो होणार नाही. म्हणजे एखाद्या सर्किटमधून पास होणारा मॅक्झिमम करंट जर तुम्हाला विचारला तर तो कधी असतो, सेल शॉर्ट सर्किटेड असेल, म्हणजेच एक्सटर्नल रेजिस्टन्स दिला नसेल, म्हणजे कनेक्ट नसेल केला, तर हा करंट कसा असतो, मॅक्झिमम करंट असतो. लक्षात येते काय सांगतोय, मॅक्झिमम करंट कधी, इफ दी सेल इज शॉर्ट सर्किटेड. आणि सेल ओपन सर्किटमध्ये असेल तर करंट फ्लोच होत नाही. सेल ओपनमध्ये की ऑन नसेल तर करंट फ्लो होणारच नाही आहे. त्यामुळं EMF आणि पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू काय असते, इक्वल असते. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये सपोज बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये सेलचा इंटरनल रेजिस्टन्स गिवन नसतो किंवा तिथं काही मेन्शनच केलेलं नसतं. नीट जेईचे क्वेश्चन सॉल्व करताना बऱ्याच क्वेश्चनमध्ये सेलचा इंटरनल रेजिस्टन्स तिथं काहीच दिलेलं नसतं. म्हणजे सेलला इंटरनल रेजिस्टन्स आहे, नाही, स्मॉल आहे,
असं काही दिलेलं नसतं, अशा कंडिशनला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा निग्लिजिबल घ्यायचा. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स निग्लिजिबल कधी घ्यायचा? जर तो दिला नसेल तर, काहीच दिलं नसेल, सेलच्या इंटरनल रेजिस्टन्सबद्दल त्या क्वेश्चनमध्ये काही मेन्शन नाही केलं तर तो किती घ्यायचा? निग्लिजिबल म्हणजे 0 घ्यायचा. म्हणजेच याचा अर्थ असा घ्या की सेलचा इंटरनल रेजिस्टन्स 0 घ्यायचा जर एखाद्या क्वेश्चनमध्ये त्याला काहीच दिलं नसेल तर. आणि मग इंटरनल रेजिस्टन्स दिला नसेल म्हणजे सेलला सपोज इंटरनल रेजिस्टन्सच नाही आहे, म्हणजे खूप स्मॉल आहे, निग्लेक्ट करण्या एवढा आहे, तर मग काय कन्सेप्ट येते बघा. इंटरनल रेजिस्टन्स दिला नसेल तर एप्सिलॉन इक्वल टू, इंटरनल नाही दिला म्हणजे एक्सटर्नल आहे सर्किटमध्ये असं कन्सिडर केलं आपण, मग एप्सिलॉन इक्वल टू IR आलं. देन वी कॅन टेक दिस ॲज EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. हेही घेता येतं, कारण टोटल वर्क डन कुठलं असणार आहे? फक्त इथलंच असणार आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स थ्रू करंटला पास करण्यासाठी जे काही आपण इथं वर्क डन करेल तेवढंच बस आहे. इंटरनल रेजिस्टन्स नाही तर एक्स्ट्रा एनर्जी कशाला सेलला अप्लाय करावी लागते? सो इप्सिलॉन EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EMF इक्वल टू फी हे घेता येतं. म्हणून मी म्हटलं ते दोघं सेमच आहेत, फी आणि EMF, व्होल्टेज आणि EMF सेमच आहेत, फक्त दोघांमध्ये स्मॉल डिफरन्स आहे. काय डिफरन्स लक्षात आला? इंटरनल रेजिस्टन्स असेल तर त्याला EMF म्हणतो आपण आणि नसेल तर पोटेन्शियल डिफरन्स. परत एक फॉर्म्युला बघा, EMFचा फॉर्म्युला आपण काय डिराईव्ह केला? EMF इक्वल टू कॅपिटल R I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r, आणि फीचा फॉर्म्युला काय असतो? फी इक्वल टू IR. आता दोघांमध्ये कम्पेअर करा. EMF कधी म्हणायचं? जर सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे प्लस सेलला इंटरनलही असेल तर मग त्या सेलचा जो काही पोटेन्शियल दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं आपण? EMF म्हणायचं. आणि मग जर इंटरनल दिला नसेल, सर्किटमध्ये इंटरनल नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? फक्त IR, ज्याला व्होल्टेज म्हणायचं, फी. या दोन कन्सेप्टमधला डिफरन्स, दोघांचं मिनिंग एकच आहे, लक्षात येते. आणि इंटरनल रेजिस्टन्स कुणाला म्हणायचं कळालं? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल म्हणजेच त्या सेलच्या मटेरियलनं करंटच्या फ्लोला केलेला जो अपोज असतो त्याला काय म्हणतो आपण? इंटरनल रेजिस्टन्स. असे काही सिंपल फॉर्म्युले आहेत ज्यांचा आपल्याला यूज करायचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं? म्हणजे आपण आज काय स्टडी केलं? थेरॉटिकल पार्ट आहे, थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला फी आणि EMF मध्ये, पण जास्त त्याचा विचार करण्याची गरजही नाही. लक्षात ठेवायचे फक्त त्याचं मिनिंग. EMF म्हटलं की एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे टोटल वर्क डन, सर्किटमधलं टोटल वर्क डन घेतलं की EMF, आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स थ्रू पास करण्यासाठी लागणारं जे काही वर्क डन तेवढंच घेतलं तर व्होल्टेज, फी म्हणायचं. आणि त्यातही इंटरनल नसेल तर E इक्वल टू फीच असतं. सेल ओपन सर्किटमध्ये असेल तर EMF इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्सच असतो म्हणजे व्होल्टेजच असतो. आणि मॅक्झिमम करंट सर्किटमधला कधी असतो? मॅक्झिमम करंट पासिंग थ्रू सर्किट विल बी EMF अपॉन इंटरनल रेजिस्टन्स, म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स नसेल तर म्हणजे सेल शॉर्ट सर्किटेड असेल. ओके, लक्षात येते? अशा काही इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट होत्या, व्यवस्थित प्रिपेअर करा.